हाय, आज आहे माझ्या लाडक्या धीराचा साखरपुडा. खूप काही महिन्यांच्या प्रोसेसनंतर फायनली हा दिवस आला आहे. त्याच्यामुळे सगळ्या गावातल्या, समाजातल्या आमच्या मावशी, काकी आल्यात आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन या कामाला सुरुवात केली. मुलीची ओटी वगैरे घेऊन जायची होती, तर ती भरून घेतली होती. त्यानंतर मी घरी गेली. छान अशी गोड तयार होऊन हॉलमध्ये आम्हाला पोचायचं होतं. 5चा टाईम दिला होता. आम्ही फायनली हॉलमध्ये पोचलो आणि बघता क्षणी नवरीची एंट्री झाली होती. कसली गोड दिसत होती. त्यानंतर आमचं गावातलं समाजाचं काम चालू होतं. ते सुद्धा सगळे शांतपणे हॉलमध्ये बसून मज्जा करत होते, एकमेकांना भेटत होते आणि माझ्या माहेरून माझा दादा आला होता. त्याच्यामुळे खूप 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 भारी वाटलं. त्यानंतर आमची गोड अशी नवरी कसली भारी सजली आहे, काय तिची स्माईल, वा वा वा, नजर नको लागू माझ्या छोट्या जाऊबाईंना. त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आणि माझ्या टीममध्ये हिची एंट्री झालेली आहे, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. दोघांचा जोडा खूप खूप सुंदर वाटतोय. त्यानंतर रिंग एक्सचेंज करण्याची वेळ आली होती आणि दोघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. असंच एकत्र राहा, आनंदी राहा, मस्त हसत राहा, पुढे जात राहा. खूप लोकांच्या शुभेच्छा त्यांना मिळाल्या आणि त्यांच्यासाठी हा खूप 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 स्पेशल दिवस आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी आनंदाचा खूप 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 असा भारी दिवस होता. दोघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. छान एकत्र फोटो काढले. त्यानंतर केक कटिंगची वेळ आली होती आणि कसलं भारी ही मुमेंट ना, लाईफमध्ये न विसरणारी मुमेंट आहे. त्याच्यानंतर खूप असं एन्जॉय केलं. याच्यानंतर आम्ही छान पेट पूजा करून घेतली होती आणि मला जास्त काही व्हिडिओ करायला मिळालेच नाही, पण जेवढे मला करायला मिळाले तेवढे तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. त्यानंतर फोटोशूट झालं, गाणं झालं, डान्स आमच्या सगळ्यांचे झाले आणि ही आमची अशी एकत्र पूर्ण फॅमिली, आमच्या तिघांचेही एकत्र फोटो. सो असा होता आमचा साखरपुड्याचा व्लॉग. लाईक करा. चला बाय.